पेक्षा जनतेला कसं वाटतं असं तुम्ही विचारलं पाहिजे। ज्या कुठेही अशा प्रकारच्या सुखसोयी नाहीत, अशा सुखसोयी सिंधुदुर्गासाठी आहेत। आता सार्वजनिक नाही, गणेश चतुर्थी येणारा 27 ऑगस्टला येत आहे। मुंबईचे चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात येतात आणि म्हणून ट्रेनी एक्स्ट्रा सोडण्यात येत आहेत। अनेक रेल्वेच्या गाड्या कोकणात काही थांबत नाही, त्याही थांबतील। नवीन ट्रेनी खास बाब म्हणून सोडण्यात येतील। हायवे आहेच, त्याशिवाय चिपी विमानतळमध्ये मुंबई सिंधुदुर्ग ही पण वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होईल। त्याप्रमाणे येणाऱ्या कॅबिनेटला प्रस्ताव पास होऊन सवलतीच्या दरात सिंधुदुर्गात येणाऱ्या विमानांना पेट्रोल मिळणार आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारे वाहतूक अनेक एअरलाईनची पण आपल्याकडे सुरू होईल आणि रोरोची वाहतूक समुद्राच्या माध्यमातूनही सुरू होत आहे। कमीत कमी वेळात सिंधुदुर्गात मुंबईकर येतील, चाकरमानी येतील आणि गणेशाची पूजा करतील। या सगळ्या सुखसोयी, सगळे व्यवस्था आणि अनेक गोष्टी होत आहेत। किल्ल्यावर होत आहेत, काय पाण्याच्या धबधबा एक टुरिझम म्हणून पाण्याच्या धबधब्यावर सुखसोयी केल्या जात आहेत। एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर एक विकसित जिल्हा, प्रगतशील जिल्हा आणि पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे। आणि त्याचबरोबर सांगेन, सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न या राज्यात मुंबई शहर सोडून मुंबई पुणे नंतर तिसरा चौथा नंबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नक्कीच लागेल हा माझा विश्वास आहे। लोकशाही मरते त्याला पाणी द्या असे सरन्यायाधीशांना विनंती उद्धव ठाकरेंनी केली। उद्धव ठाकरेला राजकारण करत नाही आणि सत्ता गेल्यापासून डिप्रेशनमध्ये चाललेत, काही बेताल बोलतात। सरन्यायाधीशांना तू काय म्हणून कुठे विनंती केली जाते? कोर्टात उभं राहून वकिलांच्या माध्यमातून, असे जाहीररित्या नाही। त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर विषय नसेल तर घेता येत नाही कोणालाही। एवढी पण माहिती ह्या माणसाला नाही। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असा माणूस मुख्यमंत्रीपदी होता। वाईट वाटतं, काही बोलतोय तो, बालिशपणे बोलतोय आणि त्याला मार्गदर्शक संजय राऊत संपवलं आधी शेपूट पण नाही राहिली शिवसेनेची, उभाटा शिवसेनेची। त्यामुळे आता घरी बस म्हणा, बोलू नको, बडबड नको। मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मुंबईचं जे महत्त्व कमी करतायत त्यांना मुंबईची जनता संपवणार असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात। मला हसायला येतंय। मुंबईकरांनी, मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरे शिवसेनेने तडीपार केलं, संपवलं। 60% आता 18% आलेत मराठी माणसं आणि आता सत्ता महाराष्ट्रात, दिल्लीत भाजपची आहे। शिवसेना कुठे आहे त्याच्यात? शिवसेना म्हणजे उभाटाच म्हणते। शिवसेनेचं स्थान का? किती खासदार, किती आमदार संपवत आणली। पुढच्या ह्याच्यामध्ये निवडणुकी विधानसभा लोकसभा दिसणार नाही, शिवसेना नाही दिसणार। 2.5 वर्षात काय दिवे लावले महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी, दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी, बेकार तरुणांसाठी, गरिबी घालवण्या, काय तू याच्यामध्ये केलं ते सांग तरी। त्या उद्धव ठाकरेंनी बोलू नये आणि त्यासाठी उगाच प्रश्न विचारू नका हो। आम्हाला कामं आहेत, ते बिनकामाचे आहेत। महाराष्ट्राची मुंबई जनता त्यांना आता संपवेल। अरे सत्ता जी आता आमची दिन नव्हती, आता यावेळेला येणार आमची सत्ता। तेव्हा उद्धव ठाकरेंनी बोलू नये, काय होणार नाही। बिनकामाचा माणूस उद्धव ठाकरे।
अनेक घोळ आहेत असा आरोप जो आहे ते राहुल गांधींनी केला आहे आणि काही मृत व्यक्तींबरोबर मला चहा पिण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार देखील मानले. हे ना सगळं आता निवडणूक आयोगाची कोणी तुम्ही पण मला नारायण राणेंचे आभार मानतो बोलायला काय कुठे जाऊन कोणाचे आभार मानावे. निवडणूक आयोग भारतीय संविधानाप्रमाणेच काम करणार ना तेवढं ह्याला अक्कल नाही. हां आभार मानतो याचे मानतो जेव्हा आभार मानले लोकांवर इफेक्ट काय कोणी सोडे मी ह्याचे आभार मानले त्याचे आभार अरे पण काय आभार तुझं काय काम आहे ते सांग ना.